न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। व तणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण। UPLचं स्वीप पॉवर सर्वात सुरक्षित, सर्वात परिणामकारक। तिघाचा वाईन परिस्थिती फार गरिबी परिस्थिती आहे। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आम्ही सर्व व्हिडिओ बघितले। त्या घटनेच्या वेळी जे ओमश्रीच्या सर्व डॉक्टर टीम व इथे सर्व परिवार आहे, तसे ॲम्ब्युलन्सवाले सर्वांनी ताकदीने पळून सर्व जे पेशंट आणले, पेशंटची सेवा केली। त्यानंतर काही लोक मयत झाले। आता आज मी साक्षी पवारच्या आईची जी अवस्था बघितली, अशी वेळ पुन्हा येऊ नये त्यासाठी आम्ही सर्व ताकदीने आमच्या परिणामी आमच्या पत्त्यांना मदत केल्या। वाढदिवसाचा खर्च टाळून अपघातग्रस्तांना मदतीचा हात, पंकज भैया दबडे यांची माणुसकी। विटा प्रतिनिधी वाढदिवस म्हटलं की जल्लोष, शुभेच्छा आणि मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खानापूर तालुका अध्यक्ष पंकज भैया दबडे यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवला आहे। काही दिवसांपूर्वी विटा शहरालगत असलेल्या रेवणघाट परिसरात एसटी बसचे 2 भीषण अपघात झाले होते। या दुर्घटनांमध्ये काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले। काहींना कायमचे अपंगत्व आले असून काही प्रवासी अद्यापही उपचार घेत आहेत। या दुर्दैवी घटनेने व्यथित झालेल्या पंकज भैया दबडे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी होणारा खर्च अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला। त्यानुसार विटा शहरातील ओम श्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एसटी अपघातग्रस्तांची त्यांनी भेट घेतली। रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करत त्यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला। कैलासवासी साक्षी पवार यांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपयांचा धनादेश तर इतर अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना 75,000 आणि 50,000 रुपयांचे धनादेश देऊन त्यांनी मदत केली। विशेष म्हणजे केवळ आर्थिक मदत करून ते थांबले नाहीत, तर अपघाताच्या वेळी जखमी प्रवाशांना तातडीने मदत करणारे डॉक्टर, नर्स, ॲम्ब्युलन्स चालक आणि मेडिकल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या तत्परतेबाबत कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी बोलताना पंकज भैया दबडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आपले नेते कैलासवासी अजितदादांचाही अपघात झाला होता, त्यावेळी अशी तत्परता दाखवली गेली असती तर कदाचित त्यांचाही जीव वाचला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। विट्यातील डॉक्टर, नर्स, ॲम्ब्युलन्स चालक आणि इतर मदत करणाऱ्या नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एसटी अपघातातील अनेक जखमींना वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचवण्यात मोठी मदत झाली, असेही त्यांनी सांगितले। वाढदिवसाचा जल्लोष टाळून दुःखाच्या प्रसंगी मदतीचा हात आणि अपघातग्रस्तांच्या चेहऱ्यावर आशेची किरणे निर्माण करण्याचा प्रयत्न पंकज भैया दबडे यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा एक वेगळाच आदर्श समोर आला आहे। तरी सुद्धा प्रशासनाच्या आम्ही पाठपुरावा करून आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करू। तसेच सर्व ॲम्ब्युलन्सवाले, सर्व डॉक्टर परिवार, सर्व त्यांचा स्टाफ, ओमश्रीचा सर्व परिवार, या सर्वांनी जे इथं मदत केली, ताकदीने मदत केली किंवा पेशंटची सर्व सेवा सुविधा केली, या पद्धतीने सर्वांचा मी आभारी आहे।